पाहत आहात तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल। भारतीय संवैधानिक युगातील माणुसकीतला माणूस जनाब मुसाभाई सय्यद आणि प्राध्यापक डॉक्टर गौतम प्रज्ञासूर्य सर यांच्या वतीने सावली बेघर निवारा केंद्रात रसाळ देवगड हापूस आंब्याचे वाटप। पश्चिम महाराष्ट्रातील ऐतिहासिक सांगली जिल्ह्यात मूलनिवासी संवैधानिक विचारांचा वारसा जपणारे, आपल्या वडिलांचा पारंपरिक व्यवसाय जपत सध्या प्रसिद्ध जुन्या भाजी मार्केटचे अध्यक्ष, परखड विचाराने प्रेरित बामसेफ या संघटनेचे खंदे पुरस्कर्ते, नोनी या हर्बल आयुर्वेदिक प्रॉडक्टचे सांगली जिल्हा प्रतिनिधी, समाज आधारित अपन पुनर्वसन केंद्र ते आस्था अपन पुनर्वसन केंद्रातील सर्वांगीण दिव्यांग मुला-मुलींना सलग 17 वर्षे बाजारात येणारे पहिले फळ व भाजीपाला पुरवठा करणारे फळ व अन्नदाते, एका उच्चशिक्षित शिक्षिका मुलीचा तर मुंबई पोलीस व वीज मंडळामध्ये कार्यरत असणाऱ्या मुलांचा बाप, संवैधानिक मूलनिवासी बहुजन मुस्लिम समाजाचे जागृत कार्यकर्ते जनाब मुसाभाई सय्यद यांनी आपल्या कष्टाने कमविलेला आयुष्यातील वाटा सामाजिक देणं लागतो म्हणून आज सलग 10 वर्षे पैगंबर जयंती, पवित्र रमजान ईद, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती, छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, तथागत गौतम बुद्ध, महात्मा बसवेश्वर, तीर्थंकर महावीर जयंतीच्या निमित्ताने विविध सामाजिक उपक्रमापैकी एक उपक्रम सांगली जिल्ह्याचे विशेष सामाजिक कार्यकर्ते प्राध्यापक डॉक्टर गौतम प्रज्ञासूर्य सर यांच्या संकल्पनेतून सांगली येथील समाज सुधारक जनाब मुस्तफा मुजावर यांच्या कुशल नेतृत्वाखाली कार्यरत असणाऱ्या सावली बेघर निवारा केंद्रातील अनाथ, निराधार, निराश्रित, आजारी 103 लाभार्थ्यांच्या आयुष्यात रसाळ आंब्याचा गोडवा मिळावा यासाठी देवगड रसाळ आंब्याचे वाटप जनाब मुसाभाई सय्यद प्राध्यापक डॉक्टर गौतम प्रज्ञासूर्य सर, पीपी युनिट केंद्राच्या संचालिका सौ प्रतिभा प्रज्ञासूर्य, श्री साईसिद्ध फाउंडेशन सांगलीचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर प्रमोदकुमार माने, मुसाभाईंचे नातू बालसेवक असजद शेख यांच्या शुभहस्ते जनाब मुस्तफा मुजावर व केंद्र कर्मचारी यांच्या सन्माननीय उपस्थितीत करण्यात आले। तिरंगा न्यूज महाराष्ट्र साठी मुख्य संपादक सलीम भाई अता।